Hello student. Uh, Further study for this integumentary system and derivative is that the types of cells in the epidermis. As this epidermis you know very well. This dermis is the internal layers of the skin and epidermis is the outer layers of the skin. But we can see this in the epidermis of the cells. It is one of the intermediate cells. This is the intermediate cells. Okay, and this forms their keratinocyte and the melanocytes. This keratinocytes and melanocyte is one of the pigment of the skin. म्हणजे आपल्या स्किनला जे कलर येतो तो कलर त्या ॲनिमलच्या किंवा त्या ह्युमनच्या पिगमेंटवर डिपेंड असते. म्हणजे काही व्यक्ती गोऱ्या रंगाचे, काही काळ्या रंगाचे असते. ओके, त्याच्यामुळे हा आपल्याला इथे पिगमेंटवरून फरक दिसत असतो. आणि तिसऱ्या नंबरची सी दिलेले आहे हे लँगरहॅन्स सेल्स आहे. अशा प्रकारचे त्याचं स्ट्रक्चर आहे. दुसरं आहे मर्केल सेल्स आहे. मर्केल सेल्समध्ये सेन्सरी न्यूरॉन्स आहे किंवा टॅक्टाईल सेल्स आहे. आता एपिडर्मिस म्हणजे काय? व्हॉट इज एपिडर्मिस? द एपिडर्मिस कंटेन्स 4 मेजर लेयर्स, that is thin skin, or 5 major layers thick skin. That is first one is the stratum basal. stratum basals म्हणजे जे डीप एकदम डीपला असते, बेसला असते, त्याला आपण स्ट्रॅटम बेसल्स म्हणतो किंवा त्याला आपण स्ट्रॅटम जर्मिनियाटिवम सुद्धा म्हणतात. वेअर द कॉन्टिन्युअस सेल डिव्हिजन ऑकर्स which products or which produces all the other layers. The stratum spinosum is about 8 to 10 layers of the keratinocytes, and the stratum granulosum, which includes the keratohyalin and the lamellar granules. Epidermis means the stratum. Third point is the stratum lucidum. It is present only in the thick skin of the fingertips, palms and the soles. म्हणजे स्ट्रॅटम लुसिडम जे असते ते आपल्या हाताच्या बोटावर किंवा तळहात्यावर ते प्रेझेंट असते. त्याच्यानंतर स्ट्रॅटम कॉर्नियम. इट इज कंपोज्ड ऑफ मेनी सब लेयर्स ऑफ फ्लॅट डेड keratinocytes, and it is called as the corneocytes or squamous. And it is consist of the constantly friction can stimulate formation of a callus. Then keratinization means it is accumulations of more and more protective keratin, and it occurs as cells move from the deepest layer to the surface layer, that is keratinizations. And another one is last one is the dandruff. An excess of keratinized cells shed from the scalp. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस डॅन्ड्रफ होतो तर डॅन्ड्रफ म्हणजेच काय, तर एक्सेस केरॅटिनाइज्ड सेल्स तिथं जेव्हा डेव्हलप होते त्यावेळेस स्किन हे एकदम हार्ड सबस्ट्रॅटम होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला डॅन्ड्रफ पाहायला मिळते. नेक्स्ट आहे लेयर्स ऑफ द एपिडर्मिस. एपिडर्मिस लेयर कशा प्रकारे असते? दॅट इज स्ट्रॅटम कॉर्नियम, स्ट्रॅटम लुसिडम और स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम आणि स्ट्रॅटम स्पायनोसम. तर याच्यामध्ये हे 5 लेयर आहे: स्ट्रॅटम कॉर्नियम, लुसिडम, ग्रॅन्युलोसम, स्पायनोसम आणि बेसल्स. बेसल म्हणजे कोणतं की जे बेसला असतो, त्याचं फाउंडेशन असते.
स्ट्रॅटममध्ये जर बघितलं आपण तर लँगरहॅन्स सेल्स असते, मर्केल सेल्स असते आणि सेन्सरी ऑर्गनसुद्धा असते. स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसममध्ये केरॅटिनोसाइट्स असतात म्हणजे पिगमेंट असते आणि स्ट्रॅटम लुसिडम्समध्ये लॅमिलर ग्रॅन्युल्स असतात. आणि जो सरफेस लेवलला असतो त्याला आपण कॉर्नियम म्हणतो. तो डेड केरॅटिनोसाइट्स असते, म्हणजेच आपली स्किन हे त्या ठिकाणी डेड होते, म्हणजेच तिथं केरॅटिनोसाइट्स तयार होते. आणि तुम्ही जर बघितलं तर हे एपिडर्मिसचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे एकदम थिक स्ट्रक्चर आपण जर बघितलं तर अशा प्रकारे एपिडर्मिसचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते. डर्मिसमध्ये जर बघितलं तर डर्मिस हॅज सेव्हरल इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. इज कंपोज्ड ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू containing collagen and elastic fibers. It contains two layers. The outer papillary region consists of areolar connective tissue containing thin collagen and elastic fibers. The dermal papilla, including capillary loops, corpuscles of touch and free nerve endings, डर्मिस लेयर्समध्ये असते. त्याचे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये पॅपिलर रिजन्स असते. त्याच्यानंतर ती डिप्पर रेटिक्युलर रिजन कन्सिस्ट ऑफ डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू कंटेनिंग कोलॅजन अँड इलास्टिक फायबर्स. दी ॲडिपोज सेल्स, हेअर अँड फॉलिकल्स. दी नर्व्स शिबॅसियस, दॅट इज ऑइल ग्लँड्स अँड सुडोरिफरस, त्याला आपण स्वेट ग्लँड्स म्हणतो. आणि स्ट्राया और स्ट्रेच मार्क्स कॅन अपीयर इफ द स्किन इज स्ट्रेच्ड टू मच. त्याच्यानंतर लाईन्स ऑफ क्लेवेजेस. दी टेन्शन लाईन्स, त्यालाच आपण लाईन ऑफ क्लेवेजेसला tension lines in the skin indicate the predominant direction of underlying the collagen fibers. The epidermal ridges, it reflects contours of the underlying dermal papilla and form the basis for fingerprints and footprints. Their function is to increase firmness of grip by increasing the फ्रिक्शन. म्हणजे फिंगरप्रिंट जे असतात किंवा अंडरलाईंग दी डर्मल पॅपिला असते त्याला आपण फुटप्रिंट्स म्हणतो. दी डर्मॅटोग्लायफिक्स, दी स्टडी ऑफ द पॅटर्न ऑफ एपिडर्मल रिजेस, त्याला आपण डर्मॅटोग्लायफिक्स म्हणतात. दी स्ट्रक्चरल बेसिक ऑफ स्किन कलर, कशा प्रकारे स्ट्रक्चर असते स्किन कलरचे. दी व्हेरिएशन इन स्किन कलर अराइज फ्रॉम व्हेरिएशन्स इन द अमाउंट्स ऑफ थ्री पिगमेंट, दी मेलॅनिन, कॅरोटीन अँड हिमोग्लोबिन. दी व्हेरिएशन इन स्किन कलर अराइज फ्रॉम व्हेरिएशन्स in the amounts of three pigments melanin, carotene and hemoglobin. The melanin, a yellow, red or brown black pigment produced by melanocytes located mostly in the epidermis where it absorbs UV radiations. म्हणजे मेलॅनिन जे आहे एक प्रकारचं पिगमेंट आहे. जसं आपण पिगमेंटचे 3 भाग शिकलेलो आहेत, मेलॅनिन, कॅरोटीन आणि हिमोग्लोबिन्स. जनरली हिमोग्लोबिन्स आपल्या रक्तामध्ये असते आणि ह्युमन्समध्ये असते, त्याला आपण हिमोग्लोबिन्स म्हणतात. स्ट्रक्चर ऑफ बेसिस ऑफ स्किन कलर जर बघितलं, द बेनाइट लोकलाइज्ड ओव्हरग्रोथ ऑफ मेलॅनोसाइट्स इज ए नेवस ऑर मोल. अल्बिनिझम्स असते, त्याला आपण विटिलिगो म्हणतो. कॅरोटीन्स असते, आणि कॅरोटीन्स म्हणजे काय, येलो ऑरेंज पिगमेंट फाउंड इन द स्ट्रॅटम, कॉर्नियम, डर्मिस अँड सबक्युटेनियस लेअर.
आणि हिमोग्लोबिन्स म्हणजे रेड कलर, लोकेटेड इन इरेथ्रोसाइट्स फ्लोइंग थ्रू डर्मल कॅपिलरीज. त्यानंतर सबक्युटॅनियस लेअर आहे. सबक्युटॅनियस लेअरमध्ये ऑल्सो इट इज कॉल्ड ॲज अ हायपोडर्मिस and is not a part of the skin, but among its function it attaches the skin to the underlying tissue and organs. This layer, sometimes the dermis, contains lamellated Pacinian corpuscles which detect external pressure applied to the skin.